वी आर होपिंग कि हम दिवाली में जो हमारी लाडली बहनाएं हैं उनको हम दें। उसके अलावा जो हमारी आंगनवाड़ी सेविका होती है और जो हमारी हेल्पर जो होती है उनको जो हम 2000 रुपीज जो हम 100% एखाद्याचं झालेलं नुकसान भरपाई देऊ शकत नसतो। त्याच्यामुळे शासन म्हणून आपण एकच गोष्ट करू शकतो की आपण त्यांना आधार देऊ शकतो। उदाहरणार्थ ज्या घरामध्ये त्या व्यक्ती गमावलेला आहे या पूर परिस्थितीमध्ये व्यक्ती गमावलेला आहे ती व्यक्ती तर शासन परत आणू शकत नाही, कोणीच परत आणू शकत नाही, पण आपण एक गोष्ट त्या कुटुंबासाठी करू शकतो की आपण आधार त्यांना देऊ शकतो त्यांचं जीवन पूर्वपदावर येण्याच्या दृष्टिकोनातून। तसंच जे शेतकरी बांधव आहेत एखाद्याचे कष्ट एखाद्याची मेहनत त्यांचे आलेले पीक हे किती आपण म्हटलं तरी कुठलंही शासन ही त्याची नुकसान भरपाई पूर्णपणाने देऊ शकत नसतं, पण त्यांना मानसिक आधार देणं त्यांना पुन्हा एकदा त्या शेतीच्या व्यवसायाकडे वळवणं त्यांना ती नुकसान भरपाई देऊन त्यांचं आयुष्य पूर्वपदावर आणणं ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या शासनाच्या वतीने केल्या जात असतात आणि त्याच्यामध्ये अधिकाधिक काय सरकार म्हणून राज्य म्हणून देता येईल तो प्रयत्न आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या माध्यमातून होत आहे। त्याच्यामध्ये पुढच्या कालावधीमध्ये आणखीन केंद्राचीही जोड लागणार आहे, त्यावेळेला ती सुद्धा मदत येईल, त्यावेळेला ती सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न हा निश्चितपणाने शासनाचा राहणार आहे। त्याच्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांचं जे जीवन विस्कळीत झालेलं आहे जे मानसिकरित्या ते खचलेले आहेत ते पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टिकोनातून आता जितक्यात जितकी मदत शक्य आहे ती करण्याचा प्रयत्न हा सरकारने केलेला आहे। एकूणच जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये शासन खरं मदतीचा हात पुढे करतच आहे का? विरोधकांनी देखील मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकावं असं नाही वाटत? हे 100%, कारण ज्या वेळेला पूर परिस्थिती येते ज्या वेळेला अशा पद्धतीची अतिवृष्टी असते त्या वेळेला आपण एकमेकांना टीका करण्यापेक्षा, कारण ती अपेक्षा ज्याचं नुकसान झालेलं आहे त्यांनी पण ती अपेक्षा ठेवलेली नसते की बाबा तुम्ही एकमेकांसोबत भांडत राहा, त्याचं प्राधान्य हे असतं की आमचं जीवन पूर्वपदावर आलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे। आज जशा अनेक सेवाभावी संस्था आहेत, आज असे अनेक वैयक्तिक नागरिक आहेत जे रोज येत आहेत मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे आपापलं मदत कार्य जे आहे ते त्या ठिकाणी देत आहेत, म्हणजे ते स्वतःहून पुढे येत आहेत। काही सेवाभावी संस्था आहेत, काही रेस्क्यू टीम्स अशा आहेत ज्या अगदी त्या जिल्ह्यातल्या जरी नसल्या तरी लांबून लांबून त्यांनी प्रवास केला आणि ते तिकडे आले रेस्क्यू ऑपरेशन्स करत असताना त्यांनी ही नाही विचार केला की त्यांचं आर्थिक त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंगचं किती नुकसान होणार आहे का त्यांच्या बोट्स तिथं जर त्यांचं नुकसान झालं तर ही कोण देणार। सो याच्यामध्ये विरोधकांनी सुद्धा पुढाकार घेऊन आपण आपला जो बळीराजा आहे आपलं जे तिथले नागरिक जे संकट आहेत यांना आपण एकत्रितपणाने कसं बाहेर काढू शकू याकडे खरं तर सर्वात जास्त लक्षही दिलं पाहिजे। दिवाळी काही दिवसावरती आलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना हप्ता जो आहे तो दिवाळीच्या कालावधीला आहे का महिना पूर्ण? आम्ही साधारणपणे प्रयत्न करत असतो की दरवेळेला त्यांना सणासुदीच्या कालावधीमध्ये तो हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात यावा। तशाच पद्धतीनं विभाग म्हणून तर आम्ही ती प्रक्रिया ही आम्ही म्हणजे मान्यतेसाठी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या कालावधीमध्ये निधी प्राप्त व्हावा ही आमची सुद्धा अपेक्षा आहे आणि तो जर ज्या क्षणाला तो प्राप्त होईल त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही तो वितरित करू। सध्याच्या पूर्ण परिस्थितीमध्ये जे नुकसानग्रस्त जो भाग आहे तिथं अधिकाधिक लवकर नुकसान भरपाई देणं ह्याकडे शासनाचं प्राधान्य आहे आणि लाडकी बहीणचा हप्ता किंवा त्याची मंजुरी ज्या वेळेला आम्हाला ज्या क्षणाला येईल सणासुदीच्या कालावधीत जर ती आली तर आम्हाला आनंदच आहे, पण ती जशी येईल तसं लवकरात लवकर ती वितरित करण्यात येईल। किती लाडक्या बहिणी संख्या किती आहे कारण खूप बऱ्याचशा कमी झालेल्या आहे, मागच्या महिन्यात एकूण किती महिलांना पैसे दिले? नाही, साधारणपणे जो रेशो आहे तो 2,35,00,000पेक्षा जास्तीच आहे। आम्हाला मधल्या कालावधीमध्ये इन्कम टॅक्स कडून सुद्धा डेटा आलेला होता, पण तो पण 3-5 लाखाचीच ती संख्या आहे ज्यांचं 2.5 लाखाच्या अधिकचं उत्पन्न कुटुंबाचं उत्पन्न होतं जे त्यांनी हे करत असताना ते असेल किंवा इतर जी स्क्रुटिनी करून आहे तेही साधारणपणे त्या याचा आहे। त्यामुळे 2,35,00,000पेक्षा अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा साधारणपणे मिळत आहे। यस मैम, हिंदी में जानना चाहेंगे जिस प्रकार से दिवाली का क्षण आ रहा है बड़ा फेस्टिवल माना जाता है, KYC को लेकर काफी दिक्कतें हो रही थी, क्या वो समस्या हल हो गई है और क्या आने वाले समय में ऑलमोस्ट KYC की जो प्रोसीजर है वो सिर्फ उन्हें लाडली बहन के लिए ही नहीं वो उसके अलावा भी जब जब गवर्नमेंट के कोई स्कीम्स होंगे तो उसमें भी इसका बेनिफिट ये उनको होने वाला है और तकरीबन 4 से 5 लाख महिलाएं रोज
EKYC का प्रोसीजर कर रहे हैं और हमारा जो EKYC का प्रोसीजर है वो अब तक ऑलमोस्ट 1 करोड़ महिलाएं जो है वो उन्होंने EKYC के प्रोसीजर कंप्लीट कर ली है। तकरीबन 30 लाख से ज़्यादा महिलाएं हैं जिन्होंने पार्शली EKYC की प्रोसीजर कंप्लीट कर ली है, तो उनका जो रिमेनिंग पार्ट है वो भी अभी जल्द से जल्द होगा। और हमने 2 महीने का उनको अवसर दिया है। जो क्षेत्र में अभी जहाँ पे फ्लड ज़्यादा आए थे या नुकसान हुआ है उनके बारे में हम निर्णय ले रहे हैं कि उनको एक 15-20 डेज का एक्सटेंशन देना, क्योंकि उनके डॉक्यूमेंट्स है, बाकी सब चीज़ें हैं, वो अभी मिलने में दिक्कत तो उनको होने ही वाली है। तो वो हम उनको थोड़ा एक्सटेंड करेंगे। जो ये 10 से 11 जो जिले हैं जहाँ पे ज़्यादा से ज़्यादा फ्लड्स से नुकसान हुआ है, तो वहाँ पे हम कोशिश कर रहे हैं कि उनको थोड़ा एक्सटेंशन दे। अदरवाइज रोज़ तकरीबन 4 से 5 लाख महिलाओं का EKYC का प्रोसीजर हो रहा है। एंड हमें इस बात की गारंटी है कि 2-3 महीने में ये पूरा प्रोसीजर जो है वो कंप्लीट हो जाएगा। जो हर महीने उनको दी जाती थी राशि, क्या दिवाली के पहले दी जाती है? हमारी ये कोशिश रहेगी और हमने उस तरीके से डिपार्टमेंट ने वो जो प्रोसीजर है गवर्नमेंट के अप्रूवल के लिए वो भी हमने रखा है। तो वी आर होपिंग कि हम दिवाली में जो हमारी लाडली बहनाएं हैं उनको हम दें। उसके अलावा जो हमारी आंगनवाड़ी सेविका होती है और जो हमारी हेल्पर जो होती है उनको जो हम 2000 रुपीज़ जो हम भाऊबीज जो उनको देते हैं, तो वो हमने जो दिवाली के अवसर के पहले ही वो हमने अप्रूव किया है। और मैं राज्य के हमारे मुख्यमंत्री और हमारे दोनों उप मुख्यमंत्रियों के मैं आभार व्यक्त करूंगी कि उन्होंने ये अप्रूवल दिया और वो हम उन्हें तकरीबन 15 दिन पहले ही वो प्रोसीजर हम यहाँ पे प्रोसीड कर रहे हैं। नंबर्स बता पाएंगे, क्योंकि काफी हमने देखा विवाद खड़ा हुआ था डॉक्यूमेंट्स को लेके, कई ऐसे लोगों ने जो लाडली बहन का उपयोग किया, तो कुछ नंबर और फिगर बता पाएंगे आप? तकरीबन बेनिफिशरीज जो है वो हमें